योजनेच्या मे महिन्याच्या हप्त्यासाठी राज्य सरकारनं पुन्हा एकदा पात्र महिलांना आर्थिक लाभ देण्यासाठी 344.74 कोटींचा निधी वितरित करण्यास शासनानं मान्यता दिली। माझी लाडकी बहीण योजनेचा हप्ता वितरित करण्याच्या हालचाली सुरू झाल्यात। महिलांना 2 महिन्यांचं अनुदान एकत्र दिलं जाणार आहे। आताच आमच्या बँक खात्यात मे आणि जून महिन्याचे पैसे जमा झाले। आम्हाला आत्ताच मे आणि जून महिन्याचे 3,000 रुपये जमा झाले। तुम्हाला पाहिजे असतील तर संपूर्ण व्हिडिओ पहा। लाडक्या बहिणींनो, तयार रहा, तुमच्यासाठी आली सर्वात मोठी गुड न्यूज। नमस्कार, लाडकी बहीण योजना 2026 अतिशय महत्त्वाची अपडेट आज आपण घेऊन आलेलो आहोत। 13 जून आज एकूण 17 जिल्ह्यामध्ये पैशांचं वितरण जे आहे ते होणार आहे। आज वार शनिवार मे आणि जून या 2 महिन्याचा निधी एकत्रित लाडकी बहिणीच्या खात्यावर सोडणार आहे। चला तर जाणून घेऊया नेमकं आज लाडकी बहीण योजनेसंदर्भात कोणत्या महत्त्वपूर्ण अपडेट्स आल्या आहेत आणि आज कोणत्या लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार, कोणत्या लाडक्या बहिणींना अतिरिक्त लाभ भेटणार आणि सोबतच लाडक्या बहिणींना स्पेशल गिफ्ट सुद्धा वितरित होणार आहे। ते देखील कोणते आहे ते देखील आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। त्यामुळे चॅनल जर नवीन आलेला असाल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा, जेणेकरून अशा पद्धतीचे नवीन अपडेट यूट्यूबवर तुम्हाला सर्वात अगोदर पाहायला मिळतील। सर्वात प्रथम म्हणजे आत्ताच्या सर्वात मोठ्या अपडेटनुसार आजपासून पैसे वितरणाची वाटप जे आहे ते सुरू झालेलं आहे। नवीन याद्या या ठिकाणी जाहीर झालेल्या आहेत। यामध्ये समावेश आहे एकूण 17 जिल्हे आणि 7 बँकांमध्ये आज लाडकी बहीण योजनेच्या संदर्भात पैशांचं वितरण जे आहे ते केलं जाणार आहे। आज, उद्या आणि परवा हे 3 दिवस लाडकी बहिणीसाठी अतिशय महत्त्वाचे ठरणार आहेत, कारण की 3 दिवस सलग लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत तुमच्या बँक खात्यामध्ये पैसे ट्रान्सफर केले जाणार। मग आता लाडकी बहिणींना प्रश्न पडला असेल, आमच्या जिल्ह्यामध्ये पैसे येणार का, आमच्या बँक खात्यामध्ये पैसे येणार का, आमच्या जिल्ह्याचं नाव या यादीमध्ये आहे का? तर हे बघा, आपण संपूर्ण तुम्हाला यादी लगेच देऊन टाकणार आहोत। सोबतच बँकांची देखील यादी आलेली आहे। कोणत्या बँकेमध्ये सर्वात अगोदर लाभाचं वितरण होणार, कशा पद्धतीने होणार, त्याच्याविषयीचे डिटेल अपडेट। सर्वात प्रथम म्हणजे वितरणाची सुरुवात कधीपासून होणार आहे, तर मित्रांनो आज दुपारपासून पैसे वितरणाची सुरुवात जी आहे ती पैसे वाटपाची सुरुवात आज दुपारपासून होणार आहे। एकूण रक्कम तुमच्या बँक खात्यामध्ये येणार आहे ती म्हणजे यशस्वीरित्या 3,000 रुपये तुमच्या बँक खात्यामध्ये ट्रान्सफर केले जाणार आहेत। महत्त्वाचं म्हणजे नवीन शासन निर्णयाचा GR देखील या ठिकाणी आलेला आहे व तो अप्रूव्ह सुद्धा झालेला आहे। आता नवीन DBTच्या बदलानुसार पैसे तुमच्या बँक खात्यामध्ये पाठविले जाणार आहेत। DBTमध्ये काही महत्त्वाचे बदल करण्यात आलेले आहेत आणि या बदलाच्या नुसारच तुमच्या बँक खात्यामध्ये पैसे तुम्हाला जे आहे ते भेटणार आहे। तर सर्वात प्रथम म्हणजे आज सकाळीच मुख्यमंत्र्यांनी DBTचं बटन जे आहे ते प्रेस केलेलं आहे, म्हणजे DBTचं बटन जे आहे ते अखेर दाबलेलं आहे। DBTचं बटन दाबलं म्हणजे काय, शासन आदेश अगोदर GR आला होता काल, आज DBTचं बटन दाबून मंजुरी देण्यात आलेली आहे आणि महत्त्वाचं म्हणजे बँकांना निधी वितरण करण्याची सुरुवात जी आहे ती आज दुपारपासून वाटप सुरू होणार आहे। चला तर जाणून घेऊया आता जिल्ह्यांच्या नुसार कोणत्या जिल्ह्यामध्ये कशा पद्धतीने पैसे वितरित होणार आणि संपूर्ण पैसे वितरणाचं वेळापत्रक नेमकं काय आहे ते देखील आपण लगेच जाणून घेऊया। सर्वात प्रथम म्हणजे मुख्यमंत्र्यांनी आता एकूण 3 याद्या जाहीर केलेल्या आहेत, यादी क्रमांक 1, यादी क्रमांक 2 आणि यादी क्रमांक 3। तर अशा पद्धतीच्या 3 महत्त्वपूर्ण याद्या ज्या त्या या ठिकाणी जाहीर झालेल्या आहेत, ज्या यादीच्या नुसार आज, उद्या आणि परवा हे 3 दिवस तुमच्या बँक खात्यामध्ये पैशांचं वितरण जे आहे ते होणार आहे। चला तर जाणून घेऊया मग कोणत्या यादीमध्ये कोणत्या लाडक्या बहिणींची नावं आहेत, सोबतच जिल्ह्यांची यादी कोणती, बँकांची यादी कोणती, सर्व याद्या स्पष्टपणे आपण तुम्हाला सांगणार आहोत, त्यामुळे लक्षपूर्वक बघायचे। तर बघा, यादी क्रमांक 1 असणार आहे ज्या लाडक्या बहिणी अर्ज केले होते आणि सर्व लाडक्या बहिणी कुठल्याही फॉर्ममधून बाहेर निघल्या नाहीत, पात्र ठरल्या, अशा लाडक्या बहिणींना पहिली यादीच्या अंतर्गत दुसरी यादी तर मंजूर झालेली आहे आणि तिसरी यादी पुढे आपण बघणारच आहोत। महत्त्वाचं म्हणजे महत्त्वपूर्ण निर्णय झालेला आहे। जर मागील पैसे तुमच्या बँक खात्यामध्ये आले नसतील तर ते मागच्या 2 महिन्याचे पैसे आणि चालू 2 महिन्याचे पैसे असे मिळून एकूण 6,000 रुपये तुमच्या बँक खात्यामध्ये वितरित होणार आहेत। मित्रांनो, भरपूर दिवसापासून लाडक्या बहिणी विचारतात, सर आमचे मागील हप्ते आले नाहीत, मागील हप्ते आमचे कॅन्सल झाले का, आमचे पैसे बुडाले का? हा प्रश्न प्रत्येक लाडक्या बहिणीला या ठिकाणी पडलेला होता आणि आता या क्षणाला अखेरचं उत्तर या ठिकाणी तुम्हाला भेटलेलं आहे। तर या उत्तराचं महत्त्व म्हणजे मंजुरी तर भेटलेली आहे। जून आणि जुलै या 2 महिन्याचे पैसे जे ते आता सोबत वितरण करण्याचा निर्णय हा शासनाने घेतलेला आहे। चला तर जाणून घेऊया आता नेमकं 3,000 रुपये कोणत्या लाडक्या बहिणीला भेटणार, 6,000 कोणत्या लाडक्या बहिणीला भेटणार आणि आज वाटप होणाऱ्या जिल्ह्यांच्या यादीमध्ये कोणत्या महिलांचा समावेश आहे ती गोष्ट आपण व्यवस्थितरित्या तुम्हाला समजून सांगणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ लक्षपूर्वक बघायचा इथून पुढे। हे बघा, आजपासून पैशाचे वितरण जे आहे ते 3,000 रुपये वाटप होणार आहे। हप्तावाढीविषयी देखील गुड न्यूज महिलांसाठी आलेली आहे। सर्वात मोठी खुशखबर, पहिली खुशखबर म्हणजे 3,000 रुपये आजपासूनच जमा करण्यात येणार आहेत, कुठल्याही पद्धतीचा उशीर न करता। या ठिकाणी जर तुम्हाला मागील महिन्यात पैसे 1,500
जर आले असतील तर या महिन्याचे 1,500 रुपये तुम्हाला आता या ठिकाणी भेटून जाणार आहेत आणि जर मागचे नसतील आली तर मग एकूण 3,000 रुपये तुम्हाला भेटणार आहेत. हे बघा 3,000 रुपये 1,500 रुपये जे असणार आहे जून महिन्याचे असणार आहेत. सर्वात मोठी बातमी म्हणजे अपडेट आलेले पैसे वाटप करण्याचा निर्णय का घेतलेला आहे तर हे बघा पैसे वाटप करण्याचा निर्णय यासाठी घेतलेला आहे ज्या महिला भरपूर दिवसापासून आतुरतेने वाट बघत होत्या, पैसे येत नव्हते, त्या कारणास्तव आज अखेर शासनाने तो निर्णय महत्त्वाचा निर्णय घेऊन टाकलेला आहे आणि ज्या 2 महिन्याचा निधी 3,000 रुपये तुमच्या बँक खात्यामध्ये ते पाठवणार आहेत. चला तर आता जाणून घेऊया कोणत्या महिलांना पैसे भेटणार आणि ही जिल्ह्यांची यादी नेमकं कोणती आलेली आहे. हे बघा एकूण 17 जिल्ह्यांची यादी आपण व्हिडिओच्या पुढे तुम्हाला सांगणार आहोतच. या 17 जिल्ह्यांची यादीमध्ये तुमच्या बँक खात्यामध्ये पैसे जे ते ट्रान्सफर केले जाणार आहेत. यांनी जो निर्णय घेतलेला आहे 17 जिल्ह्यामध्ये पैसे आज वितरित करण्याचा निर्णय घेतलेला आहे. उद्या देखील काही जिल्ह्यामध्ये पैसे वितरित होणार आणि परवा देखील काही निवडक जिल्ह्यामध्ये पैशांचं वितरण जे आहे ते होणार आहे. आता आपण जिल्ह्यांची यादी तर बघूयाच, त्याच्या अगोदर काही छोट्या मोठ्या महत्त्वपूर्ण अपडेट्स. तर पैसे वितरित कशा पद्धतीने होणार आहेत तर बघा 3 दिवसामध्ये 36 जिल्ह्यामध्ये पैशांचं वितरण जे आहे ते या ठिकाणी केलं जाणार आहे. कारण की एकाच दिवशी सर्व 36 जिल्ह्यामध्ये पैसे वितरण करणं शक्य नसतं. या कारणास्तव आज उद्या आणि परवा हे 3 दिवस महत्त्वाचे ठरणार आहेत आणि 3 दिवस 36 जिल्हे याप्रमाणे पैशांचं किंवा निधीचं वितरण या ठिकाणी केलं जाणार आहे. त्यामुळे विशेष कार्यक्रम हा राबविण्यात येणार आहे. 3,000 रुपये तर तुम्हाला भेटणार आहे. तर सोबतच अन्नपूर्णा योजनेच्या अंतर्गत गॅस सिलेंडर मोफत गॅस नोकी तुम्हाला भेटण्याची दाट शक्यता आहे मित्रांनो. तर बघा आज हप्ता वितरण कशा पद्धतीने होणार आहे. कोणत्या बहिणींना समजा मागील पैसे राहिले असतील मार्च एप्रिल तर ते पैसे सोबत मे आणि जून या 2 महिन्याचे पैसे देखील तुम्हाला या ठिकाणी भेटून जाणार आहे. जर तुम्ही KYC केली असेल तर, KYC केली नसेल तर करून घ्या. आता महत्त्वाचं म्हणजे आज सकाळीच मुख्यमंत्र्यांची बैठक जी आहे ती पार पडलेली आहे कॅबिनेटमध्ये. कॅबिनेट बैठक जी पार पडलेली आहे तर या बैठकीत पैसे वितरण करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि या ठिकाणी 2 महत्त्वाच्या याद्यांनी जाहीर केलेल्या आहे. 17 जिल्ह्यांची एक आणि 6 बँकांची एक यादी या ठिकाणी जाहीर करण्यात आलेली आहे. तर या 2 यादीनुसार पैशांचं वितरण जे आहे ते आज पैसे वितरणाचा कार्यक्रम या ठिकाणी करण्यात आलेला आहे किंवा पैसे वितरण जे आहे ते आज या ठिकाणी होणार आहेत. बघू शकता महत्त्वाचं म्हणजे जी आता कोणत्या यादीनुसार पैशाचं वितरण होणार तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी जी मोठी यादी जाहीर केलेली आहे महिला व बालविकास मंत्री यांच्या समन्वयाने, तर त्या यादीनुसार आता पैशांचं वितरण होणार आहे. आतापर्यंत भरपूर याद्या आल्या होत्या परंतु कुठल्या यादीनुसार पैसे भेटले नव्हते. परंतु आज अखेर हा निर्णय झालेला आहे की नवीन जी लाभार्थी यादी आहे तर त्याच लाभार्थी यादीनुसार तुमच्या बँक खात्यामध्ये पैसे जे ते ट्रान्सफर करावे लागणार आहेत किंवा होणार आहेत. या ठिकाणी त्याच्याविषयी त्यांनी या ठिकाणी माहिती दिलेली आहे. आता बघूया आता उशीर नाही, आता फक्त पैसे वाटप असं देखील सांगत मुख्यमंत्र्यांनी 17 जिल्ह्यांची एकूण नवीन यादी जी आहे ती जाहीर केलेली आहे. तुमच्या बँक खात्यामध्ये 3,000 जमा होणार आहेत. ही गोष्ट तुम्ही लक्षपूर्वक ध्यानात ठेवायची आहे. कारण की ज्याप्रमाणे पैसे वितरण करण्यास मागील वेळेस उशीर झाला होता तसं आता काही होणार नाही. आता थेट पैशांचं निधीचं वितरण तुमच्या बँक खात्यामध्ये किंवा बँक अकाउंटपर्यंत केलं जाणार आहे कुठल्याही पद्धतीचा उशीर न करता. त्यामुळे त्यांनी सांगितलेलं आता उशीर नाही, आता फक्त पैसे वाटप. चला तर मग जाणून घेऊया पुढील 3 दिवसामध्ये म्हणजे आज उद्या आणि परवा कोणते ते नशिबवान जिल्हे असतील ज्या जिल्ह्यामध्ये पैशांचं वितरण होणार. हे बघा पैसे जर तुम्हाला पाहिजे असतील तर आज अखेर तुमची प्रतीक्षा संपलेली आहे. आज पैसे 100% सोडणारच असा वादा मुख्यमंत्र्यांनी या ठिकाणी केलेला आहे. आणि वादा केला म्हणजे काय तर ओरिजिनल माहिती मित्रांनो, या ठिकाणी मुख्यमंत्र्यांनी DBTचं बटनसुद्धा त्याच पद्धतीने या ठिकाणी दाबलेलं आहे. DBTचं बटन दाबलं म्हणजे काय पैसे ट्रान्सफर करण्यास त्यांनी या ठिकाणी सुरुवात जी केलेली आहे. आता पैसे ट्रान्सफर करण्याची सुरुवात झाली म्हणजे काय तर महिलांना अशा पद्धतीने धडाधड मेसेज जे आहेत ते आता पडून जाणार आहेत. 17 जिल्ह्यामध्ये आजच मेसेज पडणार आहेत. तर चला तर आता पुढे आपण 17 जिल्ह्यांची यादी बघूया. कारण की यादीनुसार पैशांचं वितरण होणार आहे. त्याच्या संदर्भात सर्वात अगोदर म्हणजे सर्व बँकांना या ठिकाणी आदेश देण्यात आलेले आहेत. पैसे वितरण करून टाका, कुठल्याही पद्धतीचा उशीर करू नका. त्याच्यानंतर महिला बालविकास मंत्री आदितीताई तटकरे यांना देखील सांगण्यात आलेलं आहे पैसे ट्रान्सफर झालेच पाहिजेत, कुठलाही उशीर न होता. सोबतच DBT संघाला देखील सांगण्यात आलेलं आहे तुमचा DBTचा काही प्रॉब्लेम चालू असेल, काही घोटाळा असेल तर सर्व घोटाळा क्लिअर करा आणि पैसे ट्रान्सफर करून टाका असं या ठिकाणी त्यांनी सांगितलेलं आहे मुख्यमंत्री साहेबांनी. तर बघा आज सर्वात अगोदर कोणत्या बँकेमध्ये पैशांचं ट्रान्सफर होणार आणि त्याच्यानंतर आपण जिल्ह्यांची यादी बघूया. तर बघा सर्वात अगोदर प्रमुख शासकीय बँकेमध्ये जसे की झालं SBI झालं, बँक ऑफ बडोदा असेल, युनियन बँक ऑफ इंडिया असेल, कॅनरा बँक असेल, पंजाब नॅशनल बँक असेल, इंडिया पोस्ट पेमेंट बँक असेल, तर या बँकेमध्ये सर्वात अगोदर लाभाचं वितरण जे आहे ते या ठिकाणी केलं जाणार आहे.
आता सर्वात प्रथम म्हणजे पैसे जर आतापर्यंत आले नसतील तर त्यावर काय उपाय करायचा हे आपण व्हिडिओच्या शेवटी बघूया. त्याच्या अगोदर आज मे आणि जून महिन्याचे पैसेचं वितरण होणार आहे 3,000 रुपये. तर ते कशा पद्धतीने होणार आहे त्याच्या संदर्भात आपण माहिती जाणून घेऊया. आज वाटप होणाऱ्या 3,000 रुपयांच्या संदर्भात महत्त्वाची अपडेट. तर बघा, बँकांची यादी तर आपण बघितलेली आहे. पहिले जे असणार आहे त्या गव्हर्नमेंट शासकीय बँका असणार आहेत. स्टेट बँक ऑफ इंडिया असेल, बँक ऑफ बडोदा असेल, बँक ऑफ युनियन बँक ऑफ इंडिया असेल, पंजाब नॅशनल बँक असेल, कॅनरा बँक असेल. त्याच्यानंतर दुसऱ्या प्रमुख खाजगी बँका असणार आहेत HDFC बँक, ICICI बँक, ॲक्सिस बँक, कोटक महिंद्रा बँक आणि तिसरी यादी असणार आहे इतर बँका व पेमेंट्स बँका, ज्या मध्ये शेवटी जमा होणार आहे. त्यामध्ये असणार आहे IDFC फर्स्ट बँक, AU स्मॉल फायनान्स बँक, इंडिया पोस्ट पेमेंट बँक्स, एअरटेल पेमेंट्स बँक. आता आज एकूण वितरण होणार जिल्ह्यांची नाव आपण तुम्हाला लगेच सांगूया मित्रांनो. आज जो निर्णय घेतलेला आहे 17 जिल्हे कोणते असणार तर ते आपण जिल्हे अगोदर आता बघूया. त्याच्यानंतर तुम्हाला येथील पुढील माहिती आपण व्हिडिओच्यामध्ये या ठिकाणी देणार आहोत. त्यामुळे लक्षपूर्वक बघा. पुणे असेल, मुंबई उपनगर, अकोला. त्याच्यानंतर असणार आहे नाशिक, कोल्हापूर, अमरावती. त्याच्यानंतर असणार आहे छत्रपती संभाजीनगर, सातारा, लातूर आणि नागपूर, सोलापूर, धुळे, अहिल्यानगर, सांगली, नांदेड, ठाणे आणि जळगाव. तर या जिल्ह्यामध्ये मित्रांनो आज सकाळपासून पैशांचं वितरण किंवा दुपारपासून पैशांचं वितरण होणार आहे. त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी असणार आहे मित्रांनो मुंबई उपनगर असेल किंवा या ठिकाणी आज देखील या जिल्ह्यामध्ये पैशांचं वितरण होऊ शकतं. मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर. त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी असणार आहे वितरण छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, बीड, लातूर, धाराशिव. सोबतच नाशिक असेल, धुळे असेल, नंदुरबार असेल आणि जळगाव देखील या टीममध्ये समावेश असेल. तिसरा दिवस अतिशय महत्त्वाचा ठरणार आहे. या ठिकाणी असणार आहे अमरावती, अकोला, बुलढाणा, वाशिम, यवतमाळ, नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, वाशिम. तर 3 दिवस 36 जिल्हे तरी आहेत मित्रांनो. परंतु पैसे ट्रान्सफर होण्याची प्रक्रिया जी आहे ती कुठपर्यंत आलेली आहे किंवा कशा पद्धतीने होणार आहे. तरी बघा, आजपासून पैसे जे पाठविले जाणार आहेत जेणेकरून तुमच्या बँक खात्यामध्ये थेट मेसेज जो येतो किंवा SMS तुम्हाला पडून जाणार आहे. त्याच्यानंतर जी 17 जिल्ह्यांची यादी जाहीर झालेली आहे तर या यादीमध्ये आता DBTच्या पद्धतीनुसारच पैसे जे ते ट्रान्सफर केले जाणार आहेत. पहिलाच सर्वात अगोदर DBTचं बटन तर दाबलेलं आहेच या ठिकाणी. त्याच्यानंतर प्रक्रियाही सुरू झालेली आहे आता आणि पैसे जे ते बँकेच्या जवळ आलेले आहेत. जवळ आले म्हणजे काय तर आता 2 दिवसाच्या आत तुमच्या बँक खात्यामध्ये पैसे ते जमा होऊन जातील. आणि महत्त्वाचं म्हणजे तर बघा, आता 17 जिल्ह्यांची यादी तर आपण तुम्हाला पुढे एक नवीन यादी देणार आहोत जी की उद्याची असणार आहे, उद्यासाठी असणार आहे. तर बघा, फ्री गिफ्ट लाडक्या बहिणींना नेमकं काय भेटणार हा प्रश्न भरपूर लाडक्या बहिणीचा होता. तर बघा, पहिली गिफ्ट असणार आहे तुम्हाला गॅसची टाकी जी की अन्नपूर्णा योजनेच्या अंतर्गत तुम्हाला मोफत वितरित केली जाणार आहे. याच्यानंतर असणार आहे सौर ऊर्जेवरची चूल आणि तिसरी महत्त्वाची अपडेट असणार आहे किंवा गिफ्ट असणार आहे ती म्हणजे भांडी योजना. 30 प्रकारची नवनवीन प्रकारची भांडी तुम्हाला या ठिकाणी मोफत भेटून जाणार आहेत. त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे तर बांधकाम कामगार योजनेच्या अंतर्गत अर्ज करायचा आहे. जसं तुम्ही बांधकाम कामगार योजनेच्या अंतर्गत अर्ज कराल त्या ठिकाणी तुम्हाला पैसे जे ते ट्रान्सफर होऊन जातील. आता महत्त्वाचं म्हणजे ज्या बहिणींना 21 रुपयाची ओढ लागलेली होती, 2100 कधी येतील, कशा पद्धतीने येतील हा प्रश्न तुम्हाला पडला होता. तर बघा, आता 21 रुपये लवकरच वाढण्याची शक्यता, दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे. कारण की 1500 अगोदर होते आतापर्यंत आणि आता आल्यानंतर लवकरच 21 रुपये महिना जो आहे तो करण्यात येणार आहे. कारण की महागाई जी आहे ती वाढत आहे. सरकारचा सकारात्मक विचार या दृष्टिकोनातून आहे या ठिकाणी. त्यामुळे 21 रुपयेसुद्धा आता लवकरच होऊ शकतात. आता ज्या लाडक्या बहिणी अपात्र झालेल्या आहेत किंवा ज्या लाडक्या बहिणी योजनेतून बाहेर काढण्यात आलेलं आहे अशा लाडक्या बहिणींना परत योजनेत येता येणार का तर हो मित्रांनो, नवीन आलेल्या अपडेटनुसार आता पुन्हा एकदा KYC पोर्टल सुरू होणार आहे. KYC पोर्टल पुन्हा एकदा सुरू झालं म्हणजे काय तर तुम्हाला पैसे जे ते ट्रान्सफर करण्यासाठी पुन्हा संधी मिळणार आहे तुमचे KYC करण्यासाठी, जेणेकरून तुम्हाला पुन्हा एकदा पैशांचं वितरण जे आहे ते या ठिकाणी होऊन जाईल किंवा पैसे या ठिकाणी भेटून जातील. त्यामुळे लक्षपूर्वक बघा, अपात्र झालेल्या लाडक्या बहिणींना पुन्हा होणार, पुन्हा देखील पात्र होऊ शकतात. त्यामुळे KYC करायची आहे. आणि सर्वात मोठी खुशखबर तर आज आलेली आहे मित्रांनो. मे आणि जून या 2 महिन्याचे पैसे आज 33,000 रुपये तुमच्या बँक खात्यामध्ये थेट पद्धतीने या ठिकाणी पाठविले जाणार आहेत. त्यामुळे लक्षपूर्वक बघायचं आहे. 3 दिवस 36 जिल्हे आपण त्याचं वेळापत्रक तुम्हाला दिलेलं आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे हे बघा, 3,000 रुपये DBTच्या पारदर्शक संसाधनाने ज्या ते आज दुपारी तुमच्यापर्यंत पोहोच होणार आहे. कारण की ऑलरेडी GR तर आलेला आहेच, परंतु GR सोबत एक नवीन देखील अपडेट आलेली आहे. महिलांसाठी नवीन योजना सुरू होऊ शकते, ती म्हणजे सिलाई मशीन योजना, जे की योजनेच्या अंदाजित वेळापत्रक देखील आलेलं आहे की एका अंदाजानुसार ही योजना देखील आता पुन्हा एकदा सुरू केली जाऊ शकते. याच्या अगोदर ही योजना होती परंतु भरपूर लाडक्या बहिणींना सिलाई मशीनचा काही लाभ भेटला नव्हता. त्या कारणास्तव आता पुन्हा एकदा नवीन अर्ज चालू होऊ शकतात. आणि ते नवीन अर्ज चालू झाले
ते तुम्ही अर्ज करायचे आहेत, जेणेकरून तुम्हाला सिलाई मशीन जी आहे ती लवकरच अधिकृत घोषणा झाल्याच्यानंतर तुम्हाला सिलाई मशीन देखील भेटून जाईल. आता GR तर ऑलरेडी आलेला आहे मे आणि जून महिन्याचा, त्यामुळे काळजी करण्याची गरज तुम्हाला आता राहिलेली नाही. आता महत्त्वाचा अपडेट आपण जाणून घेऊया. ज्या लाडकी बहिणीचा पैसे आले नाही तर ते कशामुळे उशीर झाला किंवा कधी येतील तर त्याच्याविषयी शॉर्टमध्ये माहिती जाणून घ्या. पैसे न येण्याची किंवा पैसे उशीर होण्याची काही कारणं आहेत मित्रांनो. पैसे उशीर होण्याचं कारण म्हणजे काय, पडताळणी सुरू आहे, तुमचा अर्ज आणि कागदपत्रे तपासित आहेत, त्यामुळे थोडासा उशीर होऊ शकतो. मग दुसरं कारण म्हणजे बँक खाते आणि आधार कार्ड तुम्ही जर लिंक केलं नसेल तरी देखील तुम्हाला उशीर होऊ शकतो. त्याच्यानंतर मोठ्या प्रमाणात लाभार्थी संख्या असल्यामुळे देखील पैसे पाठवण्यास उशीर होत आहे. त्याच्यानंतर तांत्रिक अडचणीही येत असतात DBT माध्यमाद्वारे, त्यामध्ये देखील काही अडचणी आल्यामुळे पैसे ट्रान्सफर होण्यास या ठिकाणी उशीर झालेला असू शकतो. त्याच्यानंतर नवीन याद्या आणि मंजुरी बघा, रोज नवीन याद्या जाहीर होत आहेत, त्यामुळे त्या वेळेला मंजुरी देण्यासाठी देखील या ठिकाणी उशीर होत असतो आणि मंजुरी देण्यास उशीर झाला म्हणजे तुम्हाला पैसे जे ट्रान्सफर होण्यास नक्कीच उशीर होत असतो. तर बघा आता त्याच्यानंतर असणार आहे मोबाईल नंबर लिंक